डीपीसी मधून मिळणारा वर्षाला किमान 100 कोटीचा निधी आणि राज्य सरकारकडून मिळणारा हजारो कोटीचा रुपये निधी आज आपण या तालुक्याकरता आणू शकतो. प्रशासनावर त्या ठिकाणी आपलं नियंत्रण असणार आहे आणि यामुळं आज तालुक्याच्या पातळीवर आज आपण सत्ताधारी पक्षात असणार आहे. कुठलंही काम त्या ठिकाणी आपलं आणणार नाही. तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, एका फोनवर मी कामं करतो. आता सुद्धा मी गाडीत येत असताना आज दीपकजी साक्षीदार आहे, नरखेड मधून मला फोन आला, देगाव डीपी त्या ठिकाणी जळलेला आहे आणि तो आम्हाला ताबडतोब करून पाहिजे आहे. मी फोन चालू ठेवला, अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्यांना सांगितलं की पुढच्या 2 तासात तो डीपी लागला पाहिजे आणि त्यांना सांगितलं 2 तासाच्या आत डीपी बसवलाय म्हणून मला रिटर्न फोन करून सांगायचा. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. डीपी जळाला म्हणून सांगितल्यानंतर 24 तासाच्या आत डीपी बसून दिलेला आहे. असं अनेकांना आपण मदत केलेली आहे. आणि परवा तुम्ही बघितलं, तुमच्या गावामध्ये एकाला सर्पदंश झाला आणि मला फोन आला. मी सांगितलं दलित वस्तीमध्ये लक्ष्मी मंदिरसाठी सभामंडप आवश्यक आहे. आता पहिला हेच येतो, या आधी सांगितलं येतो एका गावाला 2-2 सभामंडप, बाकीचे लोक परत हे होते. उगाच मी तुम्हाला आता निवडणूक आहे म्हणून म्हणायचं देतो, जे देतोय ते देतो म्हटलं पाहिजे आणि खरं बोललंय ते केलंच पाहिजे. हे रस्ते जेवढे सांगितलेत करायला, हो ते राहिलेले जेवढे रस्ते ते सुद्धा आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि एवढं लक्षात ठेवा, हे मुर्मीकरणाचं शेवटी टेम्पररी काम आहे. ते पुन्हा अजून थोड्या दिवसांनी त्याला चिखल होतो, माती होते. मी आता या मतदारसंघाच्या बाबतीत गुरु जिल्हा परिषद गटातल्या जेवढे शेत रस्ते, जेवढे पाणंद रस्ते, जेवढे शिव रस्ते आणि जेवढे कॅनलच्या पट्टीचे रस्ते आहेत, हे सगळे रस्ते तुम्हाला पुढल्या 2 वर्षाच्या खडीकरण करून देणार सरकारी पैशाने. हे माझं वचनच आहे. एखादा डांबरी रोड राहिला तरी चालेल, परंतु शेताकडे जाणारे रस्ते, शिव रस्ते, पाणंद रस्ते आणि कॅनलच्या साईडचे रस्ते हे अत्यंत गरजेचे आहे. हे शेतकऱ्याच्या जीवनमार्गाचा प्रश्न आहे. मुलं वस्त्यावर शाळेला जायला अडचण निर्माण होते. त्या ठिकाणी आमचा शेतमाल जो आहे तो पावसाळ्यामध्ये आम्हाला त्या शेतामध्ये जाताना गाड्यावर धसून लोक पडतात, खड्ड्याच्या खड्डे मोठाले होतात. डांबरी रोड यायला लागल्यावर पूर्वी जरा खड्डा असला तरी काय होतंय, पण चिखलातून मार्ग काढत जाणं हे प्रचंड अवघड काम होऊन बसतं. आणि त्याच्याकरता म्हणून आमच्या शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेला शेत रस्ते, पाणंद रस्ते, शिव रस्ते आणि कॅनलचे रस्ते हे खडीकरण बंद करण्याच्या करता म्हणून आपण त्या ठिकाणी ताकदीनं प्रयत्न करू. आपल्या समोर आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा, पुढच्या भरोश्यावर उभा आहे. नरखेडमध्ये उभारला असतो तर 10,000 मतदान आलं असतो. म्हणजे मी काय फक्त झेडपीचा सदस्य व्हायचं असतं तर तिथंच उभारलो असतो. मी त्या ठिकाणी त्या उद्देशाने नाही आलो. आंबेडकरांना चॅलेंज केलं होतं, तुम्ही आंबेडकर सोडा, मी नरखेड सोडतो. तुम्ही हा सगळा भाग वसाहत करून ठेवला, या भागाकडे कोण बघणार? या दक्षिण भागाच्या 55 गावाचं कोण बघणार? सगळं काय वरवडून गेले आंबेडकरला आणि बाकीच्या गावांमध्ये एजंट पेरून ठेवले फक्त लुटायला. रस्त्याचे रस्ते गायब करून टाकले, माणसं कोट्याधीश झाली, बाकीची जनता गरीब राहिली. डांगरच्या कारखान्याच्या आतमध्ये सिमेंट काँक्रीटचे रोड. मला एक सांगा, कारखाना कोणाचा? शेतकऱ्याचा. लुटला, लुबाडला, रातोरात खाजगी करून घेतला आणि स्वतःच्या नावावर करून घेतला. आता तो कारखाना खाजगी झाल्यानंतर कारखान्याच्या आतमधलं रस्तं सरकारी पैशाने करायचं काय कारण? आज आमच्या इकडे शेतात जायला रस्ता नाही, आमच्या गावात रस्ता नाही, इथून निवडायला जायला रस्ता नाही आणि आमच्या इकडे रस्ते नसताना तुम्ही मात्र तुमच्या कारखान्याच्या आतमध्ये रस्ते करता. एवढं नव्हे, यांच्या शेताकडे जायला सुद्धा रस्ता डांबरीकरण. आता कुरुलमध्ये शेत घेतलंय आंबेडकरांनी, ऐकलं नाही? सगळ्या कुरुलमध्ये रस्त्याची वाट लागली, परंतु याच्या शेताकडे जायला मात्र खटाखट डांबरी रोडचं काम चालू आहे. आता भाजपमध्ये गेले, भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर पालकमंत्र्यांकडनं 9 कोटी रुपयाचा निधी घेतला. किती? 9 कोटी रुपये. आणि 9च्या 9 कोटी अंगणमध्ये बघा.
मला 5 कोटी रुपये मिळाले. 5च्या 5 कोटी रुपये सगळ्या कुरुल भागात टाकले. वाढीव 2 कोटी करत आणले, ते मग नरखेडमध्ये टाकले. 5 कोटी कुरुल मध्ये टाकले. आणि हे तालुक्याचे पुढारी म्हणून घेतात, तालुक्याचे पुढारी म्हणून घेतात. आलेले सगळे पैसे अंगाला घेऊन गेला. आयुष्यभर तेच केलंय म्हणून त्यांना चॅलेंज केलं होतं. इकडे काय आले नाही निवडणूक लढायला. अरे राजा उमेश पाटीलला सामान्य कार्यकर्ता आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या काही भाव त्याची कुठले त्या ठिकाणी कारखानदारी नाही, बँक नाही, शाळा नाही, शिक्षण संस्था नाही. तरी सुद्धा मी हिंमत केली, धाडस केला त्यांच्या विरोधामध्ये लढण्याचा. माझा चॅलेंज त्यांनी स्वीकारलं नाही. का स्वीकारलं नाही? का तर या भागातले लोक मत मागायला आल्यावर पायटाक करताना हाणत्याल. काय दिलं आम्हाला? कुठल्या तोंडाने मत मागायला विचारतील. जे काय निधी सरकारचा आला तो सगळा अंगाला घेऊन गेला. आम्हाला काय दिलं हे गावागावातले लोक विचारतील म्हणून त्यांनी धाडस केलं नाही. परंतु माझ्यावर विश्वास आहे लोकांचा, हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करेल. त्यामुळे हा राक्षस आहे. त्या राक्षसाच्या पार्टीला मत जाता कामा नये. त्यामुळे आपलं मत त्या अजितदादासाठी कार्यकर्ता आहे ते माझ्या आपल्या इतर आता आपल्यात राहिलेले नाही, परंतु त्या दादाचा घड्याळ जे ते जिवंत राहिलं पाहिजे. आणि या घड्याळाने त्यांना मोठं केले. आज ही कारखाना उभा राहिला, आज एवढं साम्राज्य उभं राहिलं आंबेडकरांचं. कुणाच्या जीवावर राहिलं? घड्याळाच्या जीवावर राहिलं. आणि ते घड्याळ संपवायला निघाले जाता. त्या चक्रावाल्याचा कारखाना कुणी वाचवला? बाजीदादांनी वाचवला. मला आता म्हणतात हे लोक उमेश पाटील निवडून दिला तर तो 2 महिन्यात कारखाना बंद पडेल असं म्हणला. कुठं म्हणलो? दाखवा. इथं चॅनलवाले सगळे दाखवा. कधी म्हणलं मी असं? त्याला लाज वाटली पाहिजे. मी सांगितलं जर ते घाण पाणी बंद नाही झालं तर तुझ्या कारखान्याच्या गेटच्या तिथं खुर्ची टाकून बसेल. कारखान्याच्या बाहेर घाण पाण्याचा टँकर कसा येतोय ते बघतो म्हणलं मी. त्या कारखान्यामधून राख बाहेर येते. राख सगळ्या त्या परिसरामधली शेती उद्ध्वस्त व्हायला लागली. एवढा थर काय सगळ्या झाडावर साठतोय. म्हशीचं दूध काळं यायला लागलं कारण ती राख खावं लागती. चारा सगळा जो आहे म्हशीला घालायचा त्याच्यावर एवढी राख साठली आहे. जनावरांना काय कळतंय? भाकरी सुद्धा झटकून खावं लागती. आणि आमटी जी असते आमटी चमच्याने आधी पहिली राख काढावं लागती मग आमटी खायची. पावले रावळे येणार, पुढील लग्नाला असतो बैठकीला येणार. बैठक करायची म्हणलं तिकडे काम दिलं या म्हणतात. तुमच्या घरी आलं की सगळं धोळा होतो म्हणतात. आणि तो कारखाना बंद पाडण्याच्या करता राजन पाटलांनी त्या प्रदूषण मंडळाकडे तक्रारी केल्या. प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली, उमेश पाटलांनी केली का? आज त्या ठिकाणी हा कारखाना बंद पडावा म्हणून षडयंत्र कुणी केलं? जकरा कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र कुणी केलं? हे सचिन जाधवानं जकराच्या मूर्तीवर हात ठेवून सांगावं. आता कारखाना बंद पडावा म्हणून प्रदूषण विभागाकडे तक्रारी करणारे कार्यकर्ते कुणाचे होते? ते उमेश पाटलाचे कार्यकर्ते होते का? ते राजन पाटलाचे कार्यकर्ते होते. ज्या राजन पाटलांनी तुझा कारखाना बंद पाडण्याच्या करता षडयंत्र केलं, आज त्याला नेता म्हणून त्या राजन पाटलाच्या पार्टीकडनं आज तुम्ही निवडणूक लढवताय. उमेश पाटील मॅनेज नाही झाला. उमेश पाटील त्या भूमिकेवर ठाम आहे. त्यानं पार्टी नाही बदलली. माझी भूमिका त्यांच्या विरोधात आहे आणि ते मुद्द्यावर आधारित आहे, व्यक्तिगत नाही. उलट ज्या वेळेला कारखाना बंद करण्याचा आणि सील करण्याचा आदेश प्रदूषण मंडळाकडून ज्या वेळेला होणार होता त्यावेळेला या सचिन जाधवांनी मला फोन केला होता आणि मी अजितदादाला सांगितलं त्या राजन पाटलाचं षडयंत्र या मोहोळ तालुक्यातला जकरा कारखाना, मोहोळ तालुक्यातला भीमा कारखाना, पाटीचा कारखाना हा चालू नाही झाला पाहिजे, बंद पडला पाहिजे आणि आपला फक्त लोकनेते चालू राहिला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याला मन मांडे तसं पिळून खाता येईल. हे षडयंत्र आहे. अजितदादांनी ते अविनाश ढाकणे म्हणून प्रदूषण मंडळाचे अधिकारी होते, IAS ऑफिसर, त्यांना फोन लावला. त्यांना सांगितलं जकराचं जर काही चुकलं असेल तर त्यांना दंड करा.
त्यांना एक 5-6 महिन्याची मुदत द्या दुरुस्ती करायला. परंतु कारखान्याला सील करता कामा नये. त्या अजितदादांनी सांगितलं म्हणून कारखाना वाचला. हा उमेश पाटील बंद पडायला लागलेला कारखाना वाचवणारा माणूस आहे. मी त्या कामगारांचा विचार केला, शेतकऱ्यांचा विचार केला, तिथं असलेला रोजगाराचा विचार केला. राजन पाटील मात्र तो कारखाना बंद पाडण्याच्या करता जंगजंग पचाडले. आज 27 लाख रुपये दंड भरला आहे ना चक्रावर आहे कोर्टामध्ये. 27 लाख रुपये दंड कोर्टामध्ये भरावा लागला त्या प्रदूषणामुळे, घाण पाण्यामुळे. हे कुणी करायला लावलं? हे उमेश पाटलांना करायला लावलं का? आणि आज तोंड घेऊन सांगतो प्रचार करताना उमेश पाटील कारखाना बंद पडेल. अरे 17,000 सभासद 10,000 रुपये तुम्ही कट करून घेतलेले. आणि तू ठरवलं तरी आम्ही बंद होऊ देत नाही. आणि तुझ्या चोऱ्या बी बंद केल्याशिवाय राहत नाही. तुझा काटा जो आहे तुझा काटा काढल्याशिवाय राहत नाही. आता इथून पुढे काटा मारून दाखव. आपला जनता काटा एकदा सुरू झाला की लक्षात घ्या, एकदा जनता काटा सुरू झाला तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांना विरोधकासकट जे जे ऊस उत्पादक आहे त्या सगळ्याचा उमेश दादाच्या जनता काट्यामुळे एकरी 50,000 रुपये फायदा होणार आहे. एकरी 50,000. कुणाचा 5 एकर असेल 2.5 लाख फायदा, 10 एकर असेल 5 लाख फायदा, जास्त असेल तसा फायदा वाढतच जाणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी 5,000 रुपये 2,000 रुपये काही पैसे देतात. दिलं तर आपलंच पैसे म्हणून घ्या. काटा मारलेलं तर थोडं आलं. बरोबर काका? काय झालं दवाखान्यात आपलं गुडघ्याचं? गेलेच नाही अजून. बाबा निवडणूक संपल्यावर मीच घेऊन जातो तुम्हाला. काय करतो काय होतं की बघितले माझ्या लक्षात आहे पण तुमचं. तर त्यामुळं कुठलाही कुणाचाही चहा न पिता मला फक्त मी आवाहन केलंय त्या जकराया कारखान्याच्या रोडवर मला फक्त कुणी बी जागा द्या 20 गुंठे. आता जरी जागा दिली उद्या त्या ठिकाणी काटा तयार करतो. काय लागतं त्याला ते काटा उभा करायला? त्या तिथं भाऊनी काटा सुरू केला. बरोबर आहे का? अजून सुद्धा चालू आहे. परंतु ऊसाच्या ट्रॅक्टरला वजन करून देत नाही. याचा अर्थ जालिंदर भाऊ सामील आहे. त्यांना कमिशन चालू आहे. कारण तिथली पावती घेऊन जर उद्या शेतकरी गेला तर उघडं पडते. त्यांचं भांडं उघडं पडेल, त्यांचं पितळ उघडं पडेल. जालिंदर भाऊनं काटा ज्या वेळेला चालू केला त्यावेळेला ते शिवसेनेत होते. बरोबर आहे का? सगळ्यात पहिला काटा कुणाच्या अंगावर आला? राजन पाटलाच्या. आपली चोरी उघडी पडेल. शेतकरी तिथं वजन करतात आणि लोकनेत्याच्या काट्यावरचं वजन बघून काटा मारल्यानं लोकांना कळल. आता करायचं काय? लांडे भाऊला घेऊन टाका आपल्या पार्टीत. लांडे भाऊला फोडलं आणि सभापती केलं. बरोबर आहे? आणि सभापती केलं. त्यांना सभापती केलं की शेतकरी गेला मात्र. काय बिघडलं असतं? अजून पण जालिंदर भाऊला आव्हान आहे, आमच्या शेतकऱ्याला तिथं वजन काटा करू द्या. बरोबर आहे का? आता उद्या मतदानामधून दिली दिली आणि तोवर ते काट्याचं काढून उद्यावर झाली झालं. होय. अजून काही लोक म्हणतात अहो ते जकरायला तुम्ही जनता काटा करणार, बाकीच्या कारखान्याला आम्ही ऊस करतो. तसं काय? सगळ्याच कारखान्याच्या बाहेर जेवढे आपल्या तालुक्यात असतील जवळचे कारखाने जेवढे सगळ्या कारखान्याच्या रस्त्यावर हा उमेदवाराचा जनता काटा सुरू करणार लक्षात ठेवा. आणि कुणाचा बॉस मला मॅनेज करू शकत नाही आणि माझ्यावर कोणता टिकवण्याचा प्रश्नच नाही. कुणाच्या बाबाला आवडत नाही मी. आणि त्यामुळं शेतकऱ्याचा फायदा करून देणारा माणूस लक्षात ठेवा. भविष्य काळामध्ये आज तुमच्या लेकरा बाळाच्या तोंडातला घास काढून देणारे या सगळ्या अवलादी आहेत. त्यांना त्याची जागा दाखवण्याचा करता तुम्हाला माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तुम्ही जर ताकद दिली तर मी यांना भिडू शकतो, लढू शकतो, यांचा माज उतरवू शकतो. या माजुऱ्या लोकांना लढायसाठी हा तुमचा दादा खंबीर आहे. अजित दादाचा कार्यकर्ता मी. त्यांच्या माघारी तुम्हाला कसले उणीव पडू देणार नाही. दादा नसले तरी दादाचा पाठिंबा हा मला त्या ठिकाणी मिळालेला आहे. आज दादांचं कुटुंब अख्खं पवार कुटुंब सुरेंद्रबाई आता उपमुख्यमंत्री झाल्या, आज दादा पवार खासदार होतील. आज यांची ताकद
आज माझ्या पाठीशी उभी आहे आणि अजितदादाला मला जे शिकवलेलं आहे 20 वर्ष त्यांच्या तालमीत तयार झालोय. त्यामुळे कामाचा माणूस आहे, लक्षात ठेवा. कुणाचंही काम अर्ध्या रात्री करणारा 7 सावला तर 2 मिनिटात मी त्या ठिकाणी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या सगळ्यात मोठ्या डॉक्टरला फोन लावला. माझा फोन रात्रीच्या 12 वाजता सुद्धा SP सुद्धा फोन उचलतात, कमिशनर फोन उचलतात, सीओ फोन उचलतात. एवढंच नव्हे, राज्याचा कुठलाच मंत्री माझा फोन टाळू शकत नाही. राज्यातला सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांसकट मला ओळखतात. त्यामुळे तुमचा जिल्हा परिषद सदस्य या सचिन जाधवाला पोलीस स्टेशनला धरून नेल्यावर सोडवला मी. कोंबडा करून बसवला होता त्याला सचिन जाधवला. आणि खोटा असेल तर परत सांगतो, त्याच्या तिथं ती चक्रायला जागृत व्यवस्था नाही. उमेश पाटील जर एक शब्द खोटा बोलला असेल, चक्रायच्या तिथे मृत्यू 8 दिवसांत तुला पोलीस स्टेशन मध्ये पोलीस सोडवलं. आणि ज्याला पोलीस स्टेशनला त्याला सोडवायला उमेश पाटील लागतो. उद्या तुमच्यावर कुणावर प्रसंग आला तर ही काय करणार? ऐक नाही शिवाजीराव, ज्याला म्हणा तुला पोलिसांनी धरून गेलं तर तू अजितदादा उमेश दादाकडे गेला होता सोडवा मला म्हणून. तिथनं फोन केला मला पोलीस स्टेशन मधनं. दादा मला म्हणला मी कारखान्याचा मालक आहे. म्हणलं काय झालं? मला इथं कोंबडा करून बसवलाय. म्हणलं कुठं? पोलीस स्टेशन मध्ये. म्हणलं का? मला माझ्यावर एक केस केली खोटी. खोटी केस केली मग काय झालं? आम्हाला मी कारखान्याचा मालक कोट्याधीश आहे आणि मला इथं पाकिट मारण्यासारखं बसवलंय. मला ते साहेबाला फोन. अंकुश माने नावाचे तिथे अधिकारी होते. त्यांना फोन द्या म्हणल्यानंतर ते मला कोणता खाली आरोपीला कसं ट्रीटमेंट असती. उमेश दादाचा फोन आहे. उमेश दादाचा फोन आहे म्हणजे बाबा मला दे मागे. लक्षात घ्या, कोट्याधीश कारखानदार कुठं आणि हा शेतकऱ्याचा पोरगा कुठं? त्याला पाकिट मारल्यासारखं त्याला कोंबडा करून बसवलं. आणि माझा फोन आहे म्हटल्यानंतर साहेब म्हणलं ते लगेच मी फोनवर म्हणलं साहेब ही काय प्रकार झाला? एका कारखान्याच्या मालकाला तुम्ही असं पाकिट मारल्यासारखं बसवलंय, हे काय चोर नाही का? ते म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होतोय. आम्हाला दाखल झाला का? नाही आता होणार आहे. अजून गुन्हा दाखल झाला नाहीये, तोपर्यंत तो निर्दोष आहे. म्हणजे नाही गंभीर आहे ते प्रकरण. सगळी लोक माझ्याकडे येऊन बसलेत. मग मला जरा गांभीर्य लक्षात आलं. मग मी अजितदादाला सांगितलं आणि अजितदादाकडनं SP ला फोन लावला. मी पण SP बरोबर बोललो आणि SP कडून सांगितलं की खोटा गुन्हा आहे, नीट गुन्ह्याची चौकशी करा आणि मग ते दाखल करा. आणि खोटा असेल तर अजिबात दाखल करायचं नाही. आणि तो गुन्हा खोटाच होता. आणि कुणी करायला लावला होता? राजन पाटलांनी करायला लावलेला होता. आणि आज त्याचे डोर वाजवत बसला. आता राजन पाटलाची अवस्था बघा. बोर्ड बघितलं की आता तालुक्याचा मालक होता. मालक एवढसा फुट टाकलाय बरं तुला. किती वरच्या रांगत 4थ्या का 5व्या नंबरला. पहिलं ह्याचा फोटो टाकायचा, त्या 2 गाबड्याचा फोटो टाकायचा इकडं. मग बाकी त्याची सुरुवात. बरोबर आहे का? आता कुठल्या लाईनीत जाऊन बसलं बघा. भाजपमध्ये जाऊन त्यावेळेला पवार साहेबांच्या पार्टीत होता, अजितदादा पार्टीत होता, काय बरोबर होता. आता कोण हिंदीला जी ग्रामपंचायतीला निवडून येत नाही ती साहेब होऊन बसली द्यायची. त्या दिवशी त्या सावळेश्वर कुठं भाषण